आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज माझा आणि धनंजयचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असता. आयुष्यात पाहिलेलं पहिलं वहिलं स्वप्न माझ्यामुळेच तुटलं. खूप दुखावलंय मी धनंजयना. त्यांना दुखावताना त्यांच्या मनाचा विचार पण नाही केला. आता काय विचार करत असेल माझ्याबद्दल. हॅलो. फोन उचलायला जरा वेळच लावला. चला बरं आहे तुम्ही फोन उचललात तरी. मला माहितीये तुम्हाला माझ्याशी बोलायचं असतं. तुम्हाला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे. सुंदरी, जितकं मी तुला ओळखतो ना तितकं तू स्वतःलाही नाही ओळखत. मला माहितीये तू नाटक करतेस. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम येते. जगाला काही का वाटे ना. आहे ना? बोल ना सुंदरी, आहे ना? तुमचं काय काम आहे ते सांगा. आज सणाचा दिवस आहे. मला माझा मूड नाही खराब करायचा. अरे हा, विसरलोच होतो. आज गुढीपाडवा आहे ना. आणि तुम्हाला आज गुढीपाडवा तुमच्या नवऱ्यासोबत म्हणजे आदित्यसोबत सेलिब्रेट करायचं असेल, हो ना? मी डिस्टर्ब केलं. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण कसं आहे ना सुंदरी, माझ्या पण आयुष्यात एक मुलगी होती. तिने मला ना खूप अशी वचनं दिली आणि मी पण वेडा त्या वचनात अडकायला लागलो, स्वप्न रंगवायला लागलो. कदाचित ती जर माझ्यासोबत असती तर कदाचित आज आमचाही पहिला गुढीपाडवा असता. आम्ही नवीन वर्षाची, आमच्या नवीन नात्याची एकत्र सुरुवात केली असती. पण तसं काहीही घडलं नाही. आणि तुला माहितीये का, कारण आमच्या आयुष्याचे प्रत्येक निर्णय तुला एकटीलाच घ्यायचे असायचे आणि ती घेत आली. सगळेच निर्णय तिने घेतले, तेही मला न सांगता. आणि बघ ना, तरीही मी तिच्यावर प्रेम करतो ना. असू दे, जाऊ दे. पण तुला खरं सांगू सुंदरी, मला ना तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो, खूप जास्त. म्हणजे बघ ना, आदित्य तुझा नवरा तुझ्याशी कसाही वागला, काहीही बोलला तरी तू त्याच्या बाजूने उभी राहतेस. खूप लकी आहे का आदित्य. आणि हा सुंदरी तू चुकली आहेस. आणि मी मित्र म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला याची आठवण करून दे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
मला तरी किती मजा आली. अरे पाणीपुरी खाणार काय? चला इकडे बस. भैया एक पाणीपुरी दो, ज्यादा तीखा नहीं चाहिए, मीठा बनाओ. थैंक यू. अरे वा, इथे जमलात. काय झालं? चेहरे का असे चिंतित आहेत तुमचे? काही झालंय का? काय सांगायचं माई, अहो जीव कावलाय माझा. सारखे हे दोघांचे वाद होत राहतात. आता काय करायचं तुम्ही सांगा बरं. बर तुम्ही पहिले खाली बसा. काय ते सुंदरीची नोकरी गेली आहे ना. पूर्वी कशी ती ऑफिस मध्ये जायची, आता घरीच असते. सतत डोळ्यासमोर असतात एकमेकांच्या, त्यामुळे भांडण लागणारच. अहो ते काही एवढं काळजीचं कारण नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आदित्य काय करतो? सध्या तरी काही करत नाही तो, पण तो खूप मोठा फोटोग्राफर होता पुण्यात असताना, आणि नंतर सगळे प्रॉब्लेम झाले आणि ते माहितीये ना. म्हणजे तो पुण्याला शिफ्ट होणार होता ना कुटुंबाला घेऊन, पण सुंदरीला नाही जायचं होतं, तिने नकार दिला. तिला इथेच राहायचं होतं. हे मला माहित होतं. पण माई, ते पुण्याचं सोडाव, तुम्ही एवढा मोठा कारभार सांभाळताय, तर आदित्यला तिथे कुठे सामावून घेता येईल का? असं करता आलं तर बरं होईल. चांगली कल्पना आहे, पण काय आहे, आमचा हा सगळा कारभार महिला सांभाळतात. सगळं म्हणजे सगळीकडे स्त्रियाच आहेत, त्यामुळे त्याला कुठे सामावून घेता येईल. पण हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बघते त्याचं काय करायचं ते. करू काय ग, काही टेन्शन तर नाही ना? अहो मंगलताई, जाऊ द्या. अहो होतं असं कधी कधी, आणि नका तिला एवढे प्रश्न विचारू. शांत होऊ दे तिला. अगं बाई, मालू, कृष्णा, मालू या. केवढा आनंद झालाय तुम्हाला पाहून. अरे अरे असं हे कोण? सॉरी, तुमची ओळख करून द्यायचीच विसरले. ही माझ्या मुलीची मुलगी मालती, माझी लाडकी नात. हो, आणि माझी लाडकी भाची, आणि हे तिचे मिस्टर कृष्णा. तुम्ही त्या दिवशी आलेलात राईट? हो, मी लास्ट टाइम सुंदरी बरोबर आलो होतो. आणि बरं का, ह्या माई यांना कोण नाही ओळखत. बरं, तुम्ही बोला, मी निघते. माई, मला असं विचारायचं होतं की आजपासूनच मी तुमच्या वर्कशॉप मध्ये रुजू होण्याचा विचार करते. चालेल ना तुम्हाला? काय घाई आहे? आता आलेत सगळे, गप्पा मार. उद्यापासून सुरू करू आपण. मी जरा वर्कआउट करते, काम काय काय ती लाईनअप करते. सुरू कर. थँक्यू माई. ओके, चालू द्या तुमचं. तुम्ही बसा ना, उभे राहा. बस बसा. मग मालू, कसा चाललाय राजा राणीचा संसार? कसला राजा राणीचा संसार? अगं हे दिवसभर की नाही ऑफिसला जातात, मग मला काय करायचं काय कळत नाही. आणि त्यात तुमची सगळ्यांची लई आठवण येते बघ. अगं मग येत जा की दुपारची इकडं. हा, म्हणून तर आज आले. काही अडचण नाही, पण इथं आल्यानंतर काम करावी लागतील बरं का. तर काय करेन की मी. झाली गिरण सुरू. तुम्ही काय बसाव. बर ते सगळं राहू दे. सावी आणि आजी कुठे दिसत नाही ग? कुठे दोघी?
अगं खोलीत बसलीये, चल तिकडे जाऊया आपण. हा चलते. काय झालं सुंदरी, एवढ्या अर्जंटली का बोलवलंस? मला एका कॉन्फिडेन्शियल आणि इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलायचं म्हणून बोलवलंय. आई, अहो तुम्ही आरोहला सायली सोबत जाऊच का दिलं? अहो रात्र झाले, किती वाजल्यात बघा तुम्ही. अहो ती अनोळखी मुलगी आहे आणि हे बघा आई, आपण तिला चांगल्या मनाने इथे राहू दिलं आणि बघितलं ना आता काय झालंय ते. धनंजय, ती संध्याकाळपर्यंत येईल असं म्हणाली होती. अहो आई, काय कोणती ती मुलगी मला एक कळत नाहीये. तुम्ही असा कसा विश्वास ठेवला तिच्यावरती? त्या मुलीचा फोन लागत नाही, तुम्ही मगाचपासून फोन ट्राय करताय. किती वेळा फोन ट्राय केला? तुम्हाला हवा असेल ना परत ट्राय करा, फोन करा. नाही लागत आहे. आई मला ना असं वाटतंय काहीतरी भयानक होणार आहे. नाही हो, तसं नाहीये धनंजय, खरंच काहीतरी अडचण आली असेल. सायली तशी मुलगी नाही वाटत हो मला. तुम्ही बघितलं ना त्या हल्लेखोरांपासून तिनं कसं वाचवलं होतं आम्हाला ते, आणि आरोहला पण तिचा लळा लागलाय. धनंजय, मला ती खूप प्रामाणिक मुलगी वाटते. आपलेपणा वाटतो मला तिच्याबद्दल. आणि आरोहला या वयात ज्या मायेची गरज आहे ती माया त्याला मिळते असं वाटतं मला. आई, तुम्ही त्या दिशेला जाऊ नका प्लीज. माझ्याकडून अजिबात अपेक्षा ठेवू नका तुम्ही, कसलीच. आहो तुम्ही कुठे निघालात आता? पण एक बाप म्हणून आरोहला शोधायला जातोय. बाबा, आरो तू ठीक आहेस ना? हे बघ, सायली मावशीने मला काय काय दिलं ते. आजी, हे बघ. आजी, तू का रडतेस? काही नाही रे बाळा, काही नाही. सर, आम्हाला यायला उशीर झाला आणि फोन लागत नव्हता म्हणून रडतात का काकू? काकू काकू, आय एम सो सॉरी. अहो आम्हाला रिक्षाच मिळत नव्हती, काय सांगू तुम्हाला. आणि त्यात फोनही बंद झाला. आरोहाला पण भूक लागली म्हणून मग हे सगळं खाऊ वगैरे घेऊन आणलो. म्हटलं त्या दुकानातून तुम्हाला फोन करावा, तोपर्यंत बस आली. मग काय केलं, बसमध्ये चढलो तर काकू तुम्हाला काय सांगू, इतकं ट्रॅफिक लागलं. शेवटी लेट झाला तो झालाच. तुम्ही रागवला का माझ्यावरती? नाही, असं काही नाही. मी सुखरूप परत आला हेच खूप आहे. बाबा, आम्ही खूप मजा केली, पाण्यात सुद्धा खेळलो. पाण्यात खेळ? अरे तुझे सगळे कपडे ओले. जा आधी कपडे बदलून ये, चल लवकर जा. बाबा, हे तरी बघ आधी. आरोह, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये? जा आणि कपडे बदल, नाही तर ताप येईल तुला. जा लवकर. सर, प्लीज त्याला नका काही बोलू. तुम्ही मला सांगू नका मी माझ्या मुलाशी कसं बोलायचं आणि कसं नाही ते. मला सांगताय? अहो मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की त्याची काहीच चूक नाहीये सर. चूक कोणाची आहे ना मला चांगलंच माहितीये. बाहेरच्या माणसांनी माझ्या मुलासाठी खूप केलंय आणि त्यासाठी थँक्यू. मिस सायली,
तुम्ही एकदम फिट वाटतायत आता. ओके आई, मिस सायली आता एकदम फिट अँड फाईन आहेत. उद्याच निरोप घ्या यांचा. बाहेरच्या माणसांचा माझ्या मुलाला लढा लागलेला मला चालणार नाहीये. बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. मी विसरले होते, मी या घरात परकी आहे. काकू, तुम्ही अगदी आईची माया दिली तुम्हाला. आणि 2 दिवसात आरोहाचा फार लळा लागला. आई बाबा गेल्यानंतर जणू मला हरवलेलं घरच मिळालं. बेवारशी कोरडी सगळारी मी घरपणाच्या उभेत अगदी विसावले होते. पण बरं झालं हा सर, बरं झालं तुम्ही मला भानावर आणलं. काकू, तुम्हाला सांगते, आरोहाच्या डोळ्यातला निरागसपणा आहे ना, फार अनमोल आहे. तुम्ही दोघं आहे ना, तुम्ही दोघं फार भाग्यवान आहात. आणि सर, तुम्ही तर खूप जास्त भाग्यवान आहात, कारण तुम्ही आरोहचे बाबा आहात. 2 दिवस आरोह सोबत राहून ना अगदी लहान मुलासारखी वागडायला लागली होती मी. पण तुम्ही काहीही काळजी करू नका, मी उद्याच्या उद्या निघून जाईल. तर तुम्ही खूप मोठे ऑफिसर आहात, पण जाता जाता ना एक गोष्ट सांगून जाईन तुम्हाला. 2 दिवसाच्या ओळखीवरती कोणावर विश्वास ठेवू नये असं म्हणता ना तुम्ही, अगदी बरोबर आहे. काही चुकीचं नाहीये. 2 दिवसाच्या ओळखीवरती कोणाला गुन्हेगारही ठरवू नये. मालू, घर गेल्यामुळे आपल्या सगळ्यांना वेगवेगळं व्हायला लागलं, पण सणाच्या निमित्ताने आपण एकत्र यायचो, आपल्या भेटी तरी होतील. वा वा मॅडम, आज साक्षात मॅडम आमच्या घरात आला. काय म्हणायचं? मामड्या, कसा आहेस? लई दिवसानं बघून का नाही बरं वाटलं बघ. अगं मी मजेत आहे, पण तू आज इथे कशी काय? इकडचा रस्ता कसा काय चुकलीस? मग यावं म्हणलं भेटायला तुला. अरे तू असं काय बोलतो रे? सहज आली ती भेटायला आपल्याला. ओ अच्छा, भेटायला आलीयस. नशीब. मला खरंच असं वाटलं की आज कृष्णाने पण नोकरी सोडली की काय. गंमत केली मी. आता आपल्या भाचीसोबत गंमत पण नाही करू शकत का? पण तुझ्या नोकरीबद्दल मी बोलली आहे माईंशी. त्या म्हणाल्या माई मसालेमध्ये तुला नक्की जॉब देतील त्या. ताई, तुला नको ते उपद्व्याप करायला कोणी सांगितले मला सांग. कोणी मला सांगेल हे कर, कोणी मला सांगेल ते कर, हे मला जमणार नाही. म्हणजे सुंदरीला नोकरी नाही, तुला नोकरी नाही. अरे सावीचा तरी विचार कर, तिच्या भविष्याचा विचार कर. सुंदरी जरी इथे काम करत असली तरी किती काळ आपण इथे राहणार आहोत? आयुष्यभर तर इथे राहू शकत नाही ना. तुला काम तर शोधावंच लागेल ना. मी एकदा नोकरी शोधली होती ना, तुम्हाला सगळ्यांना म्हटलं होतं माझ्यासोबत पुण्याला चला, माझ्याकडनं जागा मॅनेज होते, माझ्याकडनं एक जॉब मॅनेज झालाय. पण नाही, मला नव्हतं ऐकायचं. माझं सुंदरीचं ऐकायचं होतं ना तुम्हाला सगळ्यांना. त्या मागे मागे शेपूट हलवत आला तिकडे, मग आता मला सांगायचं नाही. मामड्या, अरे हा काय ऍटिट्यूड आहे तुझा? अरे पण तुला काय प्रॉब्लेम आहे माईंच्या हाताखाली काम करायला? काय प्रॉब्लेम आहे? त्या माईचं ऐकावं लागतं, हेच मला आवडत नाहीये. एक दिवस असं येईल ना की ती माई सुद्धा माझ्या पायाशी येईल. अरे कसला एवढा विचार करतोय आदित्य? मी काय म्हणते कळतंय का तुला? आई, मला तुझी काळजी कळते, तुला माझी काळजी वाटते, सावीची काळजी वाटते. पण एक गोष्ट सांगतो तुला,
सावीची काळजी करण्याची अजिबात गरज नाहीये, कारण मी तिचा विचार करतोय. तिचं भवितव्य बघण्यासाठी, सांभाळण्यासाठी मी आहे इकडे. सो प्लीज, ही जी काय तुमची ऍक्टिंग चालू आहे ना, की आम्ही सावीला वाचवू, आम्ही सावीची काळजी करू, आम्ही सावीचं भविष्य घडवू, काही गरज नाही. मी सांभाळून घे. काय आहे, एवढ्या दिवसांनी मालती आले, पुन्हा तेच तेच हे सगळे विषय सोडून दे. सोड विषय. कृष्णा नाही आला? एकटी झालीस? नाही, आलेत ना. बहुतेक ते बाहेर आहेत, सरूशी काहीतरी बोलतात वाटतं. आता कशाला सुंदरीशी बोलतोय? तो काय आता यासाठी काम नाही करत आहे? अरे त्याचं काय झालं म्हणजे सकाळी अचानकच यांना सरूचा फोन आला आणि काहीतरी बोलणं झालं त्यांच्यात. मग हे म्हणाले की तू बसून बसून पण कंटाळली असशील घरी, चल जरा चक्कर टाकून येऊया, म्हणून आलो. अच्छा. काय बोलणं झालं असेल कृष्णा आणि सुंदरीमध्ये की कृष्णा लगेच इकडे निघून आला?